मित्रांनो, आर-टी ॲडमिशन 2025-26साठी महत्त्वाची कागदपत्रे कोणकोणती लागतात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जसं की तुम्ही थंबनेल बघितलं असेल, थंबनेलवरती बघून तुम्हाला समजलंच असेल की या व्हिडिओमध्ये आपण निवासी पुरावा, जर तुमचं घर स्वतःचं असेल तर तुम्हाला कोणती कागदपत्रे येथे निवासी पुरावा म्हणून द्यायची आहेत. घर स्वतःचं नसेल तर तुम्ही निवासी पुरावा म्हणून कोणते कागदपत्रे द्यायची आहे यावरती आपण चर्चा करणार आहे. तसेच जन्मतारखेचा पुरावा कोणता द्यायचा आहे, म्हणजेच कोणी दिलेला जन्मतारखेचा पुरावा इथे आपल्याला चालणार आहे, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तसेच जातीचा दाखला जो आहे तो कोणाला लागतो, तहसीलदारने दिलेला पाहिजे की उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला पाहिजे की अजून कोणी दिलेला पाहिजे, याबद्दल देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. उत्पन्न दाखला, आता उत्पन्नाचा जो दाखला लागतो तो कोणत्या वर्षाचा पाहिजे, किती उत्पन्न पाहिजे, उत्पन्न दाखल्याच्या ऐवजी तुम्ही पेमेंट स्लिप दिली तरी चालते का, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला जर पुरावा आपण बघितला तर तो आहे निवासी पुरावा. आता निवासी पुराव्यामध्ये जर तुमचं स्वतःच्या मालकीचं घर असेल, स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असेल तर त्या निवासाचा पुरावाकरिता तुम्ही रेशनिंग कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन देऊ शकता, वीज बिल देऊ शकता, टेलिफोन बिल देऊ शकता, प्रॉपर्टी टॅक्स देऊ शकताय, घरपट्टी देऊ शकता, मतदान ओळखपत्र देऊ शकता, पासपोर्ट व एक राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही इथे देऊ शकता, जर तुमचं स्वतःचं घर असेल तर. आणि जर स्वतःचं घर नसेल तर त्यांनी काय पुरावा द्यायचा आहे निवासी पुरावा म्हणून, तर तुम्ही इथे पाहू शकताय, स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडे करार हा ग्राह्य धरण्यात येणार आहे. तुम्ही भाडे करार बनवून इथे देऊ शकता. सदरचा जो काही भाडे करार हा आहे, हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणं अनिवार्य असणार आहे. भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा आणि त्याचा कालावधी 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणीही करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक किंवा पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व मिळालेला प्रवेश आहे तो रद्द देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या निवासस्थानी राहत असाल तरच तुम्हाला तेथील तो भाडेकरार बनवायचा आहे, कारण की पडताळणी ही होणार आहे. त्यानंतर तिसरं जे डॉक्युमेंट आहे जन्मतारखेचा पुरावा. आता जन्मतारखेच्या पुराव्यास जो आहे तो तुम्हाला कुठला असणं गरजेचं आहे, तर जन्मतारखेचा पुरावा जो आहे तो दाखला जो आहे तो ग्रामपंचायतमधून मिळालेला असेल तरी पण चालणार आहे, महानगरपालिकेकडून मिळाला असेल तरी चालणार आहे, नगरपालिका यांनी दिलेला दाखला असेल तरी चालणार आहे, रुग्णालयातील म्हणजेच हॉस्पिटलमधील जर दाखला असेल तो देखील चालणार आहे, ANM रजिस्टरमधील दाखला असेल तो देखील चालणार आहे, अंगणवाडी किंवा बालवाडीमधील रजिस्टरमधील दाखला असेल तो देखील चालणार आहे. ती काहीच नसेल तर आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे स्वतः केलेले स्वयंनिवेदन देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट येतं ते म्हणजे जातीचा दाखला. आता मित्रांनो, जातीचा दाखला जो आहे तो कोणाला लागतो, जे काही सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असतील तर त्यांना इथे वडिलांचे किंवा बालकाचं जातीचा दाखला जे आहे ते लागणार आहे. हा जातीचा दाखला तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी दिलेला पाहिजे आहे. तसेच पालकाचा किंवा वडिलांचा जातीचा दाखला इथे तुम्हाला द्यावा लागणार आहे. हा जातीचा दाखला महाराष्ट्र राज्याचाच पाहिजे आहे, परराज्यातील असेल तर तो इथे चालणार नाही, हे इथे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर उत्पन्नाचा जो दाखला आहे तर उत्पन्न दाखला आपल्याला RT 25% अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्याच्या पालकाचा आर्थिक वर्ष 2023-24चा किंवा 2024-25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला तहसीलदारांनी दिलेला दाखला इथे आपल्याला लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही पगाराचा दाखला म्हणजेच तुमचं सॅलरी स्लिप असेल ते देखील दिलं तरी चालणार आहे. कंपनीचा किंवा
मालकाचा दाखला देखील इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे.